जिममध्ये हजारो रुपये उडवून प्रोटीन पावडर डब्बे संपूनही जर तुमची बॉडी बनत नसेल, तर चूक पावडरची नाही आहे, तुमच्या माहितीची आहे. आज मी तुम्हाला घरातल्या अशा गोष्टींपासून एक प्रोटीन शेक बनवायला शिकवणार आहे, जो बाजारातल्या 5,000च्या डब्याला देखील एका झटक्यात मागे टाकेल. पण थांबा, हा साधासुद्धा शेक नाही आहे. हा शेक पिण्याची एक अशी गुप्त वेळ आणि पद्धत आहे, जी जर चुकली तर वजन वाढण्याऐवजी पोट सुटेल. तर ते कसं सांगते नीट ऐका. प्रॉब्लेम अडचण कुठे येते? आजकाल सोशल मीडिया बघून प्रत्येकजण प्रोटीनच्या मागे धावतोय. भावा बॉडी बनवायची असेल तर प्रोटीन पाहिजेच. हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. पण अडचण कुठे येते? मध्यमवर्गीय घरात रोज महागडं प्रोटीन परवडत नाही. घरचे म्हणतात, की "हे असले कसले डब्बे आणतोयस? काय केमिकल आहे यात? त्यात काय माहीत आहे का?" आणि दुसरीकडे अंडं किंवा चिकन रोज-रोज खाणं सगळ्यांनाच जमतं असं नाहीये. मग काय होतं, की प्रोटीनची कमतरता तशीच राहते. वर्कआउट करूनही शरीर थकतं, पण मसल्स काही वाढत नाही. तर याचं खरं कारण म्हणजे आपल्याला वाटतं, की प्रोटीन फक्त महागड्या त्या डब्यांमध्येच असतं. तर हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. व्हे प्रोटीन मागे जग धावतंय. तर ते नेमकं काय आहे? तर ते प्रोटीन दुधापासून बनतं. दूध फाटल्यानंतर जे पाणी उरतं त्यावरती प्रक्रिया करून ती पावडर बनवली जाते प्रोटीन पावडर. पण आपल्या पूर्वजांकडे कोणते प्रोटीनचे डब्बे होते? तरीही त्यांची शरीरयष्टी वाघासारखी मजबूत होती. कारण त्यांना माहीत होतं, की निसर्गाने आपल्याला अशा गोष्टी दिल्या आहेत, ज्या योग्य प्रमाणात एकत्र केल्या, तर शरीराला आवश्यक असलेले सगळे अमिनो ॲसिड अगदी सहज मिळतात. आपण फक्त योग्य गोष्टींचं कॉम्बिनेशन करायला विसरतोय. तर घरच्या घरी प्रोटीन शेकमध्ये आपण आत्तापर्यंत काय चुका करतो घरी बनवत असताना? तर तुम्ही म्हणाल, की "भावा मी घरचा शेक पितो, दूध, केळ आणि त्यामध्ये ड्रायफ्रुट्स एकत्र करून मिक्सरला तो लावतो." पण मित्रांनो, तेथेच तुम्ही सगळ्यात मोठी चूक करताय. तर अशा 3 चुका. पहिली म्हणजे इनकम्प्लीट प्रोटीन. वनस्पतीमधून मिळणाऱ्या प्रोटीनमध्ये काही अमिनो ॲसिड नसतात. जसं की धान्यामध्ये लायसिन कमी असतं, तर डाळीमध्ये मेथिओनिन. जर तुम्ही फक्त एकच गोष्ट खाल्ली, तर शरीराला पूर्ण प्रोटीन मिळणारच नाही. त्यामुळे एकत्र कसं करायचं हे आपल्याला शिकायला हवं. दुसरी चूक म्हणजे फॅट्स आणि एन्झाईम. सुकामेवा, अक्रोड, बदाम किंवा चणे तुम्ही न भिजवता थेट खाता. निसर्गाने त्याच्यावरती एक संरक्षणात्मक कवच दिलेलं असतं, ज्याला फॅटिक ॲसिड म्हणतात. हे ॲसिड तुमच्या शरीराला प्रोटीन आणि मिनरल शोषून घेऊ देत नाही. त्यामुळे न भिजवता खाल्ल्याने ड्रायफ्रुट्स फक्त तुमचं पोट जड करतात, ताकद देत नाहीत. तिसरी चूक कॅलरी बॉम्ब. म्हणजे शेकमध्ये साखर, आईस्क्रीम किंवा प्रमाणाबाहेर खजूर टाकून तुम्ही त्या प्रोटीन शेकऐवजी फॅट वाढवणारा शेक बनवून टाकता. द महा नॅचरल प्रोटीन पावडर फॉर्म्युला. कृती आणि प्रमाण लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला एक अशी होममेड प्रोटीन पावडर बनवायला शिकवणार आहे, जी तुम्ही घरात बनवून महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता. ही पूर्णपणे शाकाहारी, नॅचरल आणि सायंटिफिकली बॅलन्स आहे. साहित्य आणि त्याचे प्रमाण अचूक असायला हवे. तर तुम्हाला भाजलेले काळे चणे घ्यायचे आहेत 200 ग्राम. हा या पावडरचा प्रमुख कणा आहे. यामध्ये प्रचंड प्रमाणात प्लांट प्रोटीन आणि फायबर असतात, जे स्नायूंना ताकद देतात. त्यानंतर तुम्हाला ओट्स किंवा सत्तूचे पीठ घ्यायचे आहे 100 ग्राम. हे तुम्हाला कार्बोहायड्रेट्स देईल आणि ज्यामुळे शरीरात दीर्घकाळ ऊर्जा टिकून राहील. तिसरी गोष्ट शेंगदाणे, पीनट्स 100 ग्राम घ्या. हलके भाजून त्याचे साली काढलेले. शेंगदाण्यामध्ये प्रोटीनसोबतच गुड फॅट्स असतात.
ज्या टेस्टोस्टेरॉन हार्मोन वाढण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आणि बदाम 50 ग्रॅम, भोपळ्याच्या बिया 50 ग्रॅम घ्या. भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक हे खूप प्रमाणात असतं जास्त. तर ते पुरुषांच्या आरोग्यासाठी आणि मसल गेनसाठी अमृत मानलं जातं. सोयाबीन सोयाबीन चंक्स तुम्ही 50 ग्रॅम घ्या. जर तुम्हाला हाय प्रोटीन हवं असेल तर ते हलकंसं भाजून घ्या. तर ही प्रोटीन पावडर बनवण्याची पद्धत. शेंगदाणे, बदाम, सोयाबीन चंक्स हे वेगवेगळे मंद आचेवरती हलके भाजून घ्या, जेणेकरून त्यातला सर्व ओलावा जो आहे तो निघून जाईल. आणि सर्व गोष्टी पूर्णपणे थंड होऊ द्या भाजलेल्या. कारण की गरम असताना मिक्सरला लावल्यास शेंगदाण्यामधून तेल सुटेल. त्यामुळे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच या गोष्टी मिक्सरला लावा. आणि आत्ता मिक्सरच्या भांड्यात आधी तुम्ही चणे आणि ओट्स बारीक करा. मग त्यामध्ये ड्रायफ्रूट्स आणि शेंगदाणे टाकून बंद चालू करत मिक्सर तुम्हाला ही बारीक पावडर बनवून घ्यायची आहे. आणि ही पावडर एका काचेच्या हवाबंद डब्यात भरून ठेवा. तुमची 100% शुद्ध होममेड प्रोटीन पावडर तयार आहे. तर याचा शेक कसा करायचा आहे, त्यासाठी 3 चमचे जवळपास 40 ते 50 ग्रॅम ही होममेड पावडर, त्यामध्ये 1 ग्लास कोमट दूध, 2 खजूर, 1 केळ हे सगळं मिक्सरमध्ये फिरवून घ्या. आणि हा एक शेक तुम्हाला 25 ते 28 ग्राम शुद्ध प्रोटीन आणि उत्तम कॅलरीज देईल, जे बाजारातल्या महागड्या स्कूपच्या तोडीस तोड आहे. हा शेक कधी आणि कोणी प्यावा, तर त्याचा अचूक टायमिंग, तुम्ही किती चांगला अन्न खाता यापेक्षा तुमचं शरीर ते कधी आणि कसं शोषून घेतं याला विज्ञानामध्ये जास्त महत्त्व आहे. तर वर्कआउट करणाऱ्यांसाठी हा शेक व्यायाम संपल्यानंतर 30 मिनिटाच्या आत प्या. कारण या काळात तुमचे मसल्स भुकलेले असतात आणि हा नॅचरल शेक त्यांना झपाट्याने रिकवर करतो. वजन वाढवून इच्छितांसाठी, ज्यांना वेट गेन करायचे, त्यांनी हा सकाळी नाश्त्यासोबत किंवा संध्याकाळी 4 वाजता जेव्हा भूक लागते तेव्हा हा शेक घ्यायचा आहे. आणि सामान्य आरोग्यासाठी, जर तुम्ही जिमला जात नसाल पण दिवसभर थकवा जाणवत असेल, तर दुधाऐवजी पाण्यात किंवा कमी फॅट्सच्या दुधात 2 चमचे पावडर टाकून सकाळी घेतल्यास दिवसभर ऊर्जेची कमतरता भासणार नाही. आणि जर दूध घेत नसाल तर त्याऐवजी तुम्ही ही पावडर पाण्यामध्ये देखील घेऊ शकता, शेक बनवू शकता. तर शेवटी मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेल की पिळदार शरीर बनवणं किंवा निरोगी राहणं हा पैशाचा खेळ नाही आहे. हा खेळ आहे तुमच्या इच्छाशक्तीचा, कष्टाचा आणि सातत्याचा. माझ्याकडे महागडे डब्बे घ्यायला पैसे नाही आहेत, म्हणून माझी बॉडी बनत नाही आहे. तर हे असं म्हणणं सोडा, कारण की आपल्याला निसर्गाने बऱ्याचशा अशा गोष्टी दिल्या आहेत, ज्याकडे आपण कदाचित दुर्लक्ष करतो आणि महागड्या गोष्टींकडे लक्ष देतो. पण आपल्या स्वयंपाकघरातच, आपल्या मातीत आणि निसर्गात जी ताकद आहे, ती कोणत्याही लेबलमध्ये बनवली तर ती कोणत्याही बाहेरच्या प्रोडक्ट्समध्ये नाही आहे. तर हा नॅचरल फॉर्म्युला आजपासूनच सुरू करा. स्वतःला 30 दिवसाचा चॅलेंज द्या. पुढच्या 1 महिन्यात तुमच्या शरीरातील ताकद, स्टॅमिना आणि चेहऱ्यावरचा नॅचरल ग्लो स्वतःच सांगेल की घरची ताकद ती घरचीच असते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, ही माहिती कशी वाटली, आणि हा शेक जरूर बनवून पहा. आणि कमेंट्समध्ये देखील नक्की सांगा की तुम्हाला कसा वाटला. जर या माहितीने तुमच्या मनातील भीती, भ्रम दूर झाला असेल तर हा व्हिडिओ प्रत्येक महिलेला, मैत्रिणीला, मित्राला किंवा जर जिमला जात असाल जिम पार्टनरला नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याची माहिती मिळेल आणि त्यांचे हे हजारो रुपये वाचतील. आणि माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स जरूर करा. आपण लवकरच भेटूया अशाच काही उपयुक्त माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.